Welcome students. Today we are going to see the remaining chemical properties of phenol. Okay, phenolच्या chemical properties आपले जे शिल्लक राहिलेले आहेत त्या chemical properties आपण आज बघणार आहे. ओके, आता यामध्ये ज्या प्रॉपर्टीज आपल्या राहिलेल्या आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत तर एक म्हणजे रिडक्शन ऑफ फेनॉल. ओके, फेनॉलचं रिडक्शन जे आहे हे रिडक्शन केल्यानंतर काय मिळतं. दुसरं जे आहे ते रिडक्शन पुन्हा रिडक्शनच आहे. दोन रिड्युसिंग एजंट आपण वापरले, एक म्हणजे निकेल कॅटलिस्ट किंवा प्लॅटिनम कॅटलिस्ट किंवा कॅटॅलिटिक रिडक्शन असं आपण त्याला म्हणू. ओके, आणि दुसरं जे आहे रिडक्शन बाय युझिंग झिंक डस्ट, म्हणजे एक रिडक्शनची रिॲक्शन जे ती रिॲक्शन आपल्याला स्टडी करायची आहे. त्यानंतर एक स्पेसिफिक नेम्ड रिॲक्शन आहे विच इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड दॅट इज रिमर टिमन रिॲक्शन. ओके, रिमर टिमन रिॲक्शननी फेनॉलचं कन्व्हर्जन जे ते कशात होतं हे आपल्याला बघायचं आहे. आणि तिसरी जी आहे ती कोलबेज रिॲक्शन. ओके, कोलबेज रिॲक्शनमध्ये आपल्याला काय प्रॉडक्ट मिळतो तो आपल्याला बघायचा आहे. ओके, या तीन रिॲक्शन जे आहेत हे तीन रिॲक्शन्स आज आपण स्टडी करणार आहे. ओके, यामध्ये आपण पहिली रिॲक्शन जी आहे ते आपण बघू, रिडक्शन ऑफ फेनॉल बाय युझिंग निकेल और प्लॅटिनम कॅटलिस्ट. ओके, म्हणजेच आपल्याला कॅटॅलिटिक रिडक्शन जे आहे ते रिडक्शन करायचं आहे. ओके, कॅटॅलिटिक रिडक्शन. आता आपल्याला माहिती आहे की रिडक्शन म्हणजे काय, तर रिडक्शन इज नथिंग बट ॲडिशन ऑफ हायड्रोजन. ओके, रिडक्शन म्हणजे काय तर ॲडिशन ऑफ हायड्रोजन. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही फेनॉल घेता किंवा कोणतेही कंपाऊंड घेता आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर समजा हायड्रोजनची ॲडिशन जर केली तर तुम्ही त्याला काय म्हणता तर रिडक्शन म्हणता. ओके, आपण म्हटलंय कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन किंवा कॅटॅलिटिक रिडक्शन म्हटलेलं आहे. ओके, तुम्ही रिडक्शन म्हणा किंवा हायड्रोजनेशन म्हटलं तरी देखील चालू शकेल. कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन. ओके, आता त्यासाठी तुम्ही निकेल कॅटलिस्ट किंवा प्लॅटिनम कॅटलिस्ट जे तो घेतलेला आहे. ओके, म्हणजे निकेल मेटलची प्लेट घेतली त्यावरनं हायड्रोजन गॅस बबल केला किंवा प्लॅटिनम मेटलची प्लेट घेतली त्याच्यावरनं हायड्रोजन गॅस जो आहे तो बबल केला. ओके, काय होतं ते बघूया. सो व्हेन फेनॉल reacts with hydrogen in presence of निकेल मेटल और प्लॅटिनम मेटल. ओके, हे आपल्याला हीट करायला लागतं, गरम करायला लागतं आणि टेम्परेचर जे आहे ते साधारणपणे 200 डिग्रीच्या आसपास किंवा 150 डिग्रीच्या आसपास टेम्परेचर जे ते आपल्याला टेम्परेचर ठेवावं लागतं. द एक्झॅक्ट टेम्परेचर इज 433 केल्विन. ओके, 433 केल्विन एवढं टेम्परेचर जे हे टेम्परेचर ठेवायचं. आता काय होतं की आपल्याला माहिती आहे की व्हेन यू पास हायड्रोजन गॅस over nickel metal plate, okay, that hydrogen is converted into nascent hydrogen. okay, म्हणजे तुम्हाला इथं नेसंट हायड्रोजन जो आहे तो नेसंट हायड्रोजन मिळेल आणि हा नेसंट हायड्रोजन जो आहे तो आपल्याला आता ॲडिशनसाठी वापरायचा आहे. आता इथं आपल्याला असं दिसतंय की डबल बॉन्ड्स आहेत, 1 2 आणि 3. ओके, हे 3 डबल बॉन्ड्स आहेत. आता हे डबल बॉन्डचं कन्व्हर्जन जे आहे ते सिंगल बॉन्डमध्ये होणार आहे. ओके, म्हणजे इथं तुम्हाला सिंगल बॉन्ड मिळेल, इथं सिंगल बॉन्ड मिळेल, इथेही सिंगल बॉन्ड मिळेल. म्हणजे तुम्हाला प्रॉडक्ट जो आहे तो प्रॉडक्ट असा मिळेल. ही बेन्झीन रिंग हा OH इंटॅक्ट आहे, फक्त जे डबल बॉन्ड जे होते ते जे आहेत ते सिंगल बॉन्डमध्ये कन्व्हर्जन झालं. ओके, सो यू गेट सायक्लो hexanol as the product. So when you carry out the hydrogenation of phenol, okay, you get cyclohexanol as the product. okay, फक्त काय तर डबल बॉन्डचं कन्व्हर्जन जे आहे ते सिंगल बॉन्डमध्ये झालं. म्हणजे थोडक्यात काय तर तुम्हाला इथे एक H लागला. ओके, त्याच्यानंतर इथे एक H लागला, इथे एक H लागला, इथे एक लागला, इथे एक लागला, इथे लागला. म्हणजे टोटल आपल्याला 6 हायड्रोजन्स लागलेले आहेत. ओके, म्हणजे वी रिक्वायर 6 नेसंट हायड्रोजन. सो वेन यू गेट सायक्लोहेक्झॅनॉल एज द प्रॉडक्ट. ओके, म्हणजे तुम्हाला इथं H असणार आहे, आता इथं असणार आहे CH2, इथं असणार आहे CH2, इथं असणार आहे CH2, इथेही असणार आहे CH2 आणि इथे असणार आहे CH2. ओके, म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला सायक्लोहेक्झॅनॉल हा प्रॉडक्ट जो आहे तो प्रॉडक्ट मिळणार आहे. आता इथं जर समजा मल्टिपल चॉईस क्वेश्चन जर समजा हे करायचं असेल, ओके, व्हॉट हॅपन्स व्हेन फेनॉल अंडरगोज कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन किंवा कॅटॅलिटिक रिडक्शन. ओके, द युअर आन्सर विल बी सायक्लोहेक्झॅनॉल. ओके, सायक्लोहेक्झॅनॉल हा प्रॉडक्ट जो आहे हा प्रॉडक्ट तुम्हाला मिळाला. आता इथं समजा असं विचारलं, हाऊ मेनी नेसंट हायड्रोजन्स आर रिक्वायर्ड
टू कन्वर्ट फेनॉल इंटू सायक्लोहेक्झॅनॉल. ओके, किती नेसेंट हायड्रोजन लागतात हे जर समजा विचारलं तर इथं आन्सर जे आहे ते काय, तर 6 नेसेंट हायड्रोजन आपल्याला लागतात. ओके, किंवा असं विचारलं की व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सायक्लोहेक्झॅनॉल. सायक्लोहेक्झॅनॉलचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय, असं जर विचारलं तर इथं तुम्हाला असं दिसेल टोटल कार्बन किती आहेत, तर 4 आहेत. ओके, सॉरी 6 आहेत. 1 2 3 4 5 आणि 6. ओके, म्हणजे C6. आता हायड्रोजन किती आहेत, तर 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 2 8 आणि 2 10, 10 आणि 2 12. ओके, म्हणजे हायड्रोजन जे आहेत ते किती आहेत, तर 12 आहेत. आणि ऑक्सिजन किती आहेत, 1 आहे. म्हणजे C6H12O. and this C6H12O is nothing but cyclohexanol. Okay, so this is about the reduction of phenol by using nickel catalyst or platinum catalyst or catalytic reduction or also called as hydrogenation. Okay, आता आपण पुन्हा एकदा रिडक्शनच करणार आहे. फक्त काय करणार आहे, तर निकेल कॅटलिस्टच्या ऐवजी आपण झिंक मेटल जो आहे तो झिंक मेटल आपण घेणार आहे. म्हणजे रिडक्शन बाय युझिंग झिंक मेटल. ओके, रिडक्शन बाय युझिंग झिंक मेटल. झिंक मेटल जर आपण घेतलं आणि जर समजा आपण फेनॉलचं जर रिडक्शन केलं तर काय होतं हे आपल्याला बघायचंय. ओके, आता फेनॉल घेतलं आणि ह्याच्यामध्ये झिंक मेटल टाकला आणि हे जर समजा आपण हीट केलं, आता इथं काय होतं, तर रिडक्शन होतं. ओके, पण रिडक्शन होत असताना काय होतं, तर ऍडिशन ऑफ हायड्रोजन नाही तर रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन होतं. ओके, म्हणजे रिडक्शन म्हणजेच ऍडिशन ऑफ हायड्रोजन और रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. ओके, आता काय होईल, तर जेव्हा तुम्ही झिंक मेटल बरोबर हे हीट करता त्यावेळेला हा ऑक्सिजन जो आहे हा ऑक्सिजन काढून टाकला जातो. म्हणजे झिंक आणि हा O ZnO जे आहे ते निघून जातं आणि मग आता तुम्हाला मिळेल डबल बॉन्ड जो आहे तो डबल बॉन्ड ब्रेक होत नाही. डबल बॉन्ड आहे असाच राहतो. फक्त हा O जो आहे हा O काढून टाकला जातो आणि तो झिंक बरोबर येतो आणि ZnO तयार होतं. झिंक ऑक्साईड जो आहे ते झिंक ऑक्साईड तयार होतं आणि यू गेट बेन्झीन ॲज द प्रॉडक्ट. सो वेन द रिडक्शन of phenol is carried out by using zinc metal, you get benzene as the product. Okay, but when you carry out the reduction by using nickel or platinum catalyst, then you get cyclohexanol as the product. Okay, म्हणजे इथं आपल्याला हे जे रिडक्शन जे केलेलं आहे तेच काय आहे, तर रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. ओके, मगाशी ऍडिशन ऑफ हायड्रोजन होती आणि आता काय, तर रिमूव्हल ऑफ दिस ऑक्सिजन. ओके, आता पुढची आणि अत्यंत महत्वाची रिएक्शन जी आहे दॅट इज रिमर टिमन रिएक्शन. ओके, रिमर टिमन रिएक्शन. ओके, आता ही जी आहे ही अत्यंत महत्वाची रिएक्शन आहे. बऱ्याच वेळेला ही रिएक्शन जी ही रिएक्शन विचारली जाते. ओके, कशी विचारली जाईल ते देखील आपण बघणार आहे. रिमर टिमन रिएक्शन. ओके, सायंटिस्टचं नाव आहे ज्यांनी ही रिएक्शन इन्व्हेंट केली त्याचं नाव जे आहे ते नाव हे केले. आता रिमर टिमन रिएक्शन मध्ये काय केलं जातं, तर फेनॉल इज टेकन. ओके, अँड दिस फेनॉल इज ट्रीटेड विथ NaOH, दॅट इज सोडियम हायड्रॉक्साईड. ओके, सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर फेनॉल जे आहे हे फेनॉल ट्रीट केलं जातं. आता जेव्हा तुम्ही फेनॉल सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर ट्रीट करता त्यावेळेला काय होतं, तर हा H आणि हा OH म्हणजे H2 निघून जातं आणि हा Na जो आहे तो Na इथे येतो. म्हणजे यू गेट हा ONa. ठीक आहे, सोडियम फेनॉक्साईड जे आहे हे सोडियम फेनॉक्साईड तुम्हाला मिळतं प्लस काय झालं तर H2. Okay, you get sodium phenoxide. Now this sodium phenoxide is treated with chloroform, that is CHCl3. Okay, this is treated with chloroform. हे जेव्हा तुम्ही क्लोरोफॉर्म बरोबर ट्रीट करता त्यावेळेला काय होतं, तर
हा जो ऑर्थो पोझिशन जो आहे, या ऑर्थो पोझिशनला हा क्लोरोफॉर्म जो आहे हा क्लोरोफॉर्म अटॅक करतो. आता तो अटॅक करत असताना आपल्याला माहिती आहे की इथं एच आहे. ओके, हा एच आणि यातला एक सीएल म्हणजे HCl जो आहे तो HCl निघून जातो आणि तुम्हाला मिळेल हे बेन्झिन, हा ONA आहे. ठीक आहे, आता HCl निघून गेलेला आहे. आता काय झाले बघा, हा H आणि यातला एक Cl निघून गेलाय, म्हणजे आता इथं उरलं CH आणि 2 Cl, म्हणजे इथं उरलं CH आणि 2 Cl म्हणजे CHCl2. ओके, सो यू गेट दिस बेन्झिन रिंग ONA आणि CHCl2. ओके, आणि आता काय करायचंय तर आपल्याला याचं अल्कलाइन हायड्रोलिसिस करायचंय. यू कॅन यूज NaOH और यू कॅन यूज KOH. ओके, मी समजा NaOH वापरला आणि मी जर समजा याचं अल्कलाइन हायड्रोलिसिस केलं. ओके, इफ आय कॅरी आउट हायड्रोलिसिस, काय होतं तर हा Cl निघून जातो, या ठिकाणी OH येतो, हा Cl निघून जातो, या ठिकाणी OH येतो. ओके, सो दिस Cl आर रिप्लेस बाय दिस OH. ओके, म्हणजे तुम्हाला प्रॉडक्ट मिळेल हा ONA, इथं CH, हा OH आणि हा OH. ठीक आहे, आणि आपल्याला माहिती आहे की एका कार्बोॲटमवर 2 OH ग्रुप कधी राहू शकत नाहीत. ओके, एका कार्बोॲटमवर 2 OH ग्रुप कधी राहू शकत नाही. इट अंडरगोज इलिमिनेशन ऑफ वॉटर. ओके, यातनं वॉटर इलिमिनेट होतो. ठीक आहे, हा H आणि हा OH H2O निघून गेला. आता इथं उरलं CHO. ठीक आहे, सो यू गेट हा ONA आणि इथं CH आणि O, म्हणजे इथं कोणता ग्रुप आला तर अल्डेहाइड ग्रुप आला. ओके, सो बाय रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल यू गेट द अल्डेहाइड ग्रुप. ओके, आणि आता हा जो ONA जो आहे, पहिल्या स्टेपमध्ये आपण फेनॉल घेऊन त्यात NaOH टाकून ONA तयार केलं होतं. आता याचं ज्या वेळेला तुम्ही ऍसिडिफिकेशन कराल H आणि Cl, ओके, ऍसिडिफिकेशन कराल तर हा Na आणि हा Cl, NaCl निघून जाईल आणि तुम्हाला प्रॉडक्ट मिळेल इथं OH आणि इथं C डबल बॉन्ड O आणि H. ठीक आहे, अशा पद्धतीने प्रॉडक्ट जो प्रॉडक्ट मिळतो, म्हणजे इथं अल्डेहाइड ग्रुप आहे आणि त्याचबरोबर काय तर फेनॉल आहे. ओके, सो दिस इज कॉल्ड एज सॅलिसिल अल्डेहाइड. ओके, सॅलिसिल अल्डेहाइड. ओके, सो यू गेट सॅलिसिल अल्डेहाइड. मग सॅलिसिल अल्डेहाइड म्हटलं तरी चालेल, किंवा ऑर्थो पोझिशनला आपण अल्डेहाइड ग्रुप दाखवले आणि फेनॉल जे आहे हे फेनॉल दाखवले. मग आता तुम्ही म्हणाल की फेनॉलमध्ये आपण काय केलं चेंज, तर सॅलिसिल अल्डेहाइड तयार केलं, फेनॉल टू सॅलिसिल अल्डेहाइड. हे तयार करत असताना आपण काय केलंय तर ऑर्थो पोझिशनला फक्त CHO ग्रुप आणलेले आहे, बाकी आहे असंच ठेवलेले आहे. ओके, मग जर तुम्हाला ऑर्थो पोझिशनला जर CHO ग्रुप आणायचा होता तर मग ह्या फेनॉलचं कन्व्हर्जन सोडियम फेनॉक्साइड मी का केलं. ओके, याचं कारण असं आहे की तुम्हाला हा OH ग्रुप इंटॅक्ट ठेवायचा आहे ना, मग तात्पुरतं त्याचं जे आहे ते सॉल्ट तयार करून ठेवा. ओके, आणि मग रिॲक्शन जे ही रिॲक्शन पुढे कंटिन्यू करा आणि ॲट द एंड ऑफ द प्रोसेस, ती प्रोसेस जेव्हा कंप्लीट होईल तेव्हा पुन्हा त्या ONAचं कन्व्हर्जन जे ते OH मध्ये करा. ओके, सो दिस इज अबाउट रिमर टिमन रिॲक्शन. ओके, अँड विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग रिमर टिमन रिॲक्शनमध्ये काय होतं तर फेनॉलचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं तर सॅलिसिल अल्डेहाइडमध्ये होतं. म्हणजेच तुम्हाला पुन्हा मी असं म्हणेन की 2 फंक्शनल ग्रुप्स मिळालेत, एक OH मिळालाय आणि दुसरा जो आहे तो अल्डेहाइड ग्रुप मिळालाय. ओके, सो दिस इज अबाउट रिमर टिमन रिॲक्शन. ओके, अँड नाउ द लास्ट रिॲक्शन फ्रॉम फेनॉल, which is nothing but Kolbe's reaction. Okay, now this Kolbe's reaction is also very important. KOLBE, Kolbe's reaction. ओके, कोल्बेज रिएक्शन काय आहे, ही कोल्बेज रिएक्शन आपण बघू.
ओके. आता कोलबेज रिएक्शन जी आहे, या कोलबेज रिएक्शनमध्ये आपण काय करणार आहे, तर जसं आपण रिमर रिएक्शनमध्ये काय केलं होतं, तर फेनॉलमध्ये आपण ऑर्थो पोझिशनला अल्डेहाइड ग्रुप आणला होता. इथं आता फेनॉलमध्येच ऑर्थो पोझिशनला आपण कार्बोक्झिलिक ॲसिड ग्रुप जो आहे तो कार्बोक्झिलिक ग्रुप आपण आणणार आहे. ओके. आणि त्यासाठी आपण पुन्हा एकदा फेनॉल घेऊ. ओके. आणि तो जो आहे तो पहिल्यांदा आपण NaOH बरोबर ट्रीट करू. मगाशी जे केलं तेच करायचं आहे. आपल्याला हा OH ग्रुप होता तो सेफ ठेवायचा आहे आणि म्हणून त्याचं कन्व्हर्जन आपण सॉल्टमध्ये करणार आहे. ओके. आणि मग आपल्याला माहिती आहे की NaOH बरोबर ज्यावेळेला तुम्ही ट्रीट करता त्यावेळेला काय होतं, तर हे बेन्झीन रिंग आणि हा ONa. ओके. म्हणजे सोडियम फेनॉक्साईड जे ते सोडियम फेनॉक्साईड केलं. ओके. आणि आता हे जे आहे हे आपण कार्बन डायऑक्साईड बरोबर ट्रीट करणार आहे. ओके. कार्बन डायऑक्साईड बरोबर. अँड व्हेन यू ट्रीट इट विथ कार्बन डायऑक्साईड काय होतं बघा, तर ऑर्थो पोझिशनला हा CO2 जो आहे तो CO2 ॲड होतो. आपल्याला माहिती आहे की आपल्याला प्रत्येक कार्बनला हायड्रोजन आहे. ओके. आता हा CO2 जो आहे तो तुम्ही इथे ॲड करणार आहे म्हणजे तुम्हाला मिळेल प्रॉडक्ट ही बेन्झीन रिंग. ओके. त्याच्यानंतर हा ONa आणि इथं C डबल बॉन्ड O, हा O आणि हा H तर आहेच आहे. ओके. म्हणजे हा CO2 जो आहे हा CO2 तुम्ही ॲड केला, इथला H जो आहे तो H इथं आला आणि तुम्हाला COOH ग्रुप जो आहे हा COH ग्रुप मिळाला. म्हणजे कार्बोक्झिलिक ॲसिड ग्रुप जो आहे तो तुम्हाला मिळाला. ओके. आणि मग आता याचं ज्या वेळेला तुम्ही डिकॉम्पोजिशन कराल विथ मिनरल ॲसिड HCl. ओके. आता काय होईल, तर हा Na आणि Cl, NaCl निघून जाईल, हा H जो आहे तो H इथे येईल अँड यू विल गेट दिस बेन्झीन रिंग, हा OH आणि इथं COOH. ओके. सो यू गेट सॅलिसिलिक ॲसिड. सो द प्रॉडक्ट इज सॅलिसिलिक ॲसिड. आणि आता इथं देखील बघितलं तर फेनॉल आणि सॅलिसिलिक ॲसिड यामध्ये फरक काय, तर फेनॉलमध्ये OH ग्रुप आहे, इथं OH ग्रुप आहे, इथं ऑर्थो पोझिशनला COOH ग्रुप आलेला आहे. ओके. पण हा COOH ग्रुप आणण्यासाठी अगोदर आपण हा OH ग्रुप जो आहे ना तो सेफ करून ठेवला ONA करून. ओके. आणि मग शेवटी लास्ट स्टेपला आपण परत त्याचं कन्व्हर्जन जे ते OH मध्ये केलं अँड यू गेट सॅलिसिलिक ॲसिड ॲज द प्रॉडक्ट. ओके. आणि आता शेवटची रिॲक्शन या फेनॉलमधली. ओके. दॅट इज डिस्टिंग्विशिंग टेस्ट बिटवीन अल्कोहोल अँड फेनॉल. ओके. डिस्टिंग्विशिंग टेस्ट बिटवीन अल्कोहोल अँड फेनॉल. अल्कोहोल आणि फेनॉल यांच्यामध्ये डिस्टिंग्विशिंग टेस्ट जी आहे ते आपल्याला पाहायचे. द टेस्ट इज व्हेरी सिम्पल. ओके. टेस्ट अत्यंत सिंपल आहे. काय नाही, फेनॉल घ्यायचं आणि ते FeCl3 बरोबर ट्रीट करायचं. ओके. सो फेनॉल इज टेकन अँड दिस फेनॉल इज ट्रीटेड विथ FeCl3. सो फेनॉल प्लस न्यूट्रल FeCl3, ferric chloride. Okay. You get violet color. Okay. So when phenol reacts with FeCl3 you get violet color. Okay. पण तेच जर समजा तुम्ही अल्कोहोल घेतलं, एनी अल्कोहोल, and if you treat it with neutral FeCl3 you don't get any color, no color. So this is a distinguishing test between alcohol and phenol. Okay. इथं आपण फेनॉलच्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत ते केमिकल प्रॉपर्टीज आपण कंप्लीट केल्या. ओके. आणि आता आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण इथरच्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत ते केमिकल प्रॉपर्टी आपण स्टडी करणार आहे. ओके. थँक्यू व्हेरी मच.